जैन मित्रांनो, जो काही आपला रविवारी जो काही पेपर झाला होता, कधी तर 9 ऑगस्ट 2026 रोजी. कुठे पेपर होत असतो आपला? जिल्हा स्टेडियम अमरावती येथे. लक्षात ठेवा, जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून आहे, जिल्हा स्टेडियम येथे येऊन सायंकाळी 4 वाजता, ठीक 4 वाजता आपला पेपर चालू होतो. या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न येतात, त्या संपूर्ण प्रश्नाचे इथे विश्लेषण आपण पाहत असतो. आतापर्यंत 7 ते 8 पेपर झाले आहेत. त्या संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण आता आपल्या युट्यूब चॅनलला आपल्याला दिसून जाणार. त्याबद्दल जे काही तुमची प्रतिक्रिया येत आहे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आहे. खूप धन्यवाद. असेच तुमचा साथ देत राहा. आता आपण हा पेपर आणखी कंटिन्यू करत राहू. तर या पेपरमध्ये जे काही आले होते या 9 ऑगस्टच्या, त्यामधला हा पहिला प्रश्न होता. या पहिल्या प्रश्नाला आता सुरुवात करू आपण. बघा, 1575च्या नंतरची येणारी 49वी समसंख्या. आता सुरुवातीला हे 1575 ही सम आहे का विषम आहे सर? तुम्ही म्हणा सर ही विषम संख्या आहे. आपल्याला विचारण्यात कोणती आली? 49वी. कोणती संख्या? तर समसंख्या. आता एखादी संख्या जर विषम आहे, लक्षात ठेवता हे नेहमीसाठी, एखादी संख्या जर विषम आहे, या विषम संख्येमध्ये जर मी 1 प्लस केला तर याच्या पुढची बरोबर आपल्याला लगेच आपल्याला काय मिळते? समसंख्या. जर आपण एखादी समसंख्या दिली आपल्याला, या समसंख्येमध्ये जर आपण 1 प्लस केला तर आपल्याला विषम संख्या प्राप्त होते. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला दिली होती विषम संख्या, विचारता येतो 49व्या क्रमांकाची समसंख्या. आधी काय करतो मी? याच्यामध्ये 1 प्लस करतो. तर 1576 हे जे काही झाली, हे काय झाली? याच्या नंतरची लगेच येणारी समसंख्या. विचारलं होतं 49व्या क्रमांकाची, 49 मधली ते 1 मिळाली आहे, आणि पुढे जाता म्हणून पुढची काढायची म्हणून प्लस केलं. 49 मधली 1 मिळाली आहे, आता पुढे किती जावं लागेल बेटा? 48 पुढे जावं लागेल. 49 मधली ते 1 मिळाली आपल्याला, पुढे किती जावं लागेल? 48. प्रत्येक सम विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणून आपण याला 2 गुणाकार करायचा. तर 1576 प्लस 48 दोन्ही किती होतात? 96. या दोघांची बेरीज करा. 6 6 12शी 2 हात चालला 1, 10 7 17शी 7 हात चालला 1, 6 1672. 1672 याच्या नंतरची 49वी समसंख्या मिळाली. आता आणखी पुढे प्रश्नामध्ये म्हटलं होतं 1028 च्या मागील म्हटलं म्हणून मायनस 70व्या क्रमांकाची समसंख्या. आता ही 1028 सम आहे का विषम? तुम्ही म्हणाल सर समसंख्या आहे. याच्या मागे जायचं म्हणून मायनस 70व्या क्रमांकावर जायचं म्हणून 70. प्रत्येक विषम संख्येत 2चा फरक असतो म्हणून गुणिले 2. तर बघा 1028 मायनस 70 दोन्ही किती होतात? 140. 140 जर इथून मायनस झाले तर राहणार 8, हे परत 8 आणि परत राहणार 8. 888 हे काय झाली? याच्या आधीची मागची 70व्या क्रमांकाची समसंख्या. आता पुढे प्रश्नात काय म्हटलं? यांच्यामध्ये संख्यांच्या दरम्यान जो काही फरक आहे तो कोणत्या संख्येच्या वर्गाच्या दरम्यान आहे? वर्ग संख्येच्या दरम्यान आहे. कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आता 1672 ही समसंख्या आणि 888 ही समसंख्या, याच्यामधला फरक शोधा किती आहे? तर 12 मधून 8 मायनस झाले तर 4 हातचा परत दिला. 15 मधून 9 मायनस झाले तर 8 हातचा परत दिला. आणि 16 मधून जर समजा आपण 9 मायनस केले तर किती राहतात? 7. तर 784 ही कोणत्या संख्येचा वर्ग आपल्याला म्हटलं? तर 784 ही कोणत्या संख्येचा वर्ग येते? 28चा वर्ग येते. तसे जनरली तुम्ही लक्षात ठेवा 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि पाढे हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं असते. खूप महत्वाची गोष्ट आहे. चलो आगे. रवीना आणि मराठी पुस्तकाच्या मध्ये 304 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. आता एखादं कोणतंही पुस्तक असेल, कोणतं आहे? मराठीचं पुस्तक आहे. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 304 भाग वाचला आणि 17 पाने वाचली, तरी 28 पाने शिल्लक राहिली. तर मी म्हटलं ही 17ही पाने वाचली नसती तर काय झालं असतं? 17ही पाने वाचली नसती तर सर 28 प्लस 17 इतके पाने शिल्लक राहिली असती. म्हणजे टोटल किती पाने शिल्लक राहिली असती? 8 आणि 7 15शी 5 हाताला 1, म्हणजे 45 पाने शिल्लक राहिली असती टोटल पुस्तकाचा. आता मराठीच्या पुस्तकाचा 304 भाग वाचले, टोटल कुठं असते? खाली. तर 4 पैकी 3 भाग वाचला तर मराठीच्या पुस्तकाचा किती भाग शिल्लक राहिला? 4 पैकी 3 भाग वाचला तर 4 पैकी 1 भाग शिल्लक राहिला सर. बरोबर का नाही? तर 4 पैकी 3 भाग वाचला तर 4 पैकी 1 भाग शिल्लक राहिला. आता हा एका भागाची किंमत दाखवते आपल्याला 45 पानांची संख्या. बरोबर का नाही? तर 45 पानाची संख्या. तर मराठीची पुस्तकाची संख्या किती येणार? 4 न 45 ला गुणाकार करा. तर मराठीच्या पुस्तक जे असेल त्याला पानाची संख्या किती असेल? 45 चौक किती होतात? 180. मराठीच्या पुस्तकाला 180 पाने आहे बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा काय पर्याय दिला आपल्याला? दुसरा म्हटलं होतं काजलने म्हणते इतिहासाच्या पुस्तकाची, हिस्ट्रीच्या पुस्तकाची. हिस्ट्रीचं जे काही पुस्तक असेल त्याचा किती भाग वाचला? त्याचा वाचला म्हणजे 305 भाग आणि 20 पाने वाचली. हे जे काही 20 पाने वाचली तरीही 26 पाने शिल्लक राहिली. मी म्हटलं हे 20ही पाने वाचले नसते तर किती पाने शिल्लक राहिली असते? तुम्ही म्हणाल सर 46 पाने शिल्लक राहिली असते. तर हिस्ट्रीच्या पुस्तकाचा 305 भाग वाचल्यानंतर आता टोटल पानं जर 5 असेल, 5 पैकी 3 वाचले तर शिल्लक किती राहिले? हिस्ट्रीच्या पुस्तकाचा 5 पैकी 2 भाग शिल्लक राहिले सर. आणि 2 भागाची किंमत दाखवत आहे 46 पानांची संख्या. बस आता हिस्ट्रीच्या पुस्तकाला किती पानं आहे ते काढून घ्या. 46 गुणिले 5
आणि हे 2 इथं गुणिला इकडे आल्यानंतर भाग गेला. 2ने याला जर भाग दिला तर 23 येते. 23 पंचे होतात 115. तर हिस्ट्रीच्या पुस्तकाला म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाला पानाची संख्या किती? 115. आणि मराठीच्या पुस्तकाला पानाची संख्या किती आहे? 180. आता त्याने म्हटलं पुस्तका पानापेक्षा कितीने जास्त आहे. आता या दोघांमधला फरक काढायचा आपल्याला. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? ते 180 आणि 115 या दोघांमध्ये फरक. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा परत दिला. बरोबर का नाही बरोबर? हे चुकलं गिकलं तर नाही आपलं. त्याच्यानंतर इथे किती राहते बेटा? 6. 65. किती पानांची संख्या असेल? 65. म्हणजे कमी जास्त म्हटलं तर मराठीचं पुस्तक आणि हिस्ट्रीचं पुस्तक याच्या पानाची संख्येमध्ये फरक कितीचा आहे? तर कितीने जास्त आहे? 65ने जास्त आहे. चलो आगे. चलो, आर्यन आणि आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आपल्याला. एक आहे आर्यन बाबू, बघा आर्यन आहे, नंतर आदिती, आदिती आहे, नंतर कोण आहे आपल्याकडे? अथर्व, नंतर आहे अथर्व, अथर्व, अथर्व यांच्याजवळ यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आपल्याला. सुरुवातीला म्हटलं आर्यन आणि आदिती यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:5. नंतर आदिती आणि अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:2. म्हणजे लिहायचं कसं लागतं? आदितीचं वय 3 युनिट आहे तर अथर्वचं वय किती आहे? 2 युनिट आहे. बस आता इथे रेशो सारखं करता येते आपल्याला. करता येते का नाही करता येत? इथे 5 आहेत, इथे 5 लिहून टाका. इथे 3 आहेत, इथे 3 रिकामी जागा आहे, इथे 3 लिहा. आता काय करा? आपसात गुणाकार. 3 चौक झाला 12, 3 5 15 आणि 5 दोन्ही किती होतात? 10. आता आपल्याला कोणाचं तरी वय दिलं आहे. तर कोणाचं दिलं आहे सर? आर्यनचे आजचे वय. कोणाचे? आर्यनचे. आर्यनचे आजचे वय 24 वर्ष आहे. तर आपल्या मते आर्यनचं आजचं वय किती आहे? 12 युनिट. 12 युनिटची किंमत दाखवत आहे 24 वर्ष. म्हणजे आर्यनचं जर आपण पाहिलं तर 12 युनिट वय आहे सर. 12 युनिटची किंमत दाखवत आहे 24 वर्ष. तर एका युनिटची किंमत किती? या 24ला 12ने भाग देऊन द्या. तर 12 दोन्ही होतात 24. एका युनिटची किंमत 2 आली. विचारलं आपल्याला अथर्वचं आजचं वय सांगा किती? अथर्वचं आजचं वय किती आहे? 10 युनिट. एका युनिटची किंमत 2 आहे, तर 10 युनिटची किंमत किती येणार? 10 दोन्ही 20. 20 युनिट याला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. 20 वर्ष असायला पाहिजे आर्यनचं आजचं वय, अथर्वचं आजचं वय. ठीक आहे, चला. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्येच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? तर पहा, 2 अंकी संख्या आहे म्हणते. कोणतेही 2 अंकी घेऊन घ्या तुम्ही. मूळ संख्या असल्या पाहिजे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. या 11ला अंकाची अदलाबदल केली तर मूळ संख्याच प्राप्त झाली पाहिजे. त्यातही म्हटलं त्याने मूळ संख्या तर घ्या, त्यातही अंकांची अदलाबदल जरी केली तर मूळ संख्याच प्राप्त झाली पाहिजे. तर पहिल्याच नंबरवर येते 11. आणि 2 अंकामध्ये म्हटलं तर 2 अंकामध्ये 11 पासून सुरुवात होते मूळ संख्येला. तर पहिली झाली 11 सर. नंतर दुसरी काय येणार? दुसरी येणार सर 13. 13ला अंकाची अदलाबदल केली तर किती होते? 31 होते सर. तिसरी येणार 17. 17च्या अंकाची अदलाबदल केली तर किती होते? 71 होतात सर. क्लिअर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर येते बेटा 31. 31 मध्ये अंकाची अदलाबदल केली तर काय होते? 13 होतात. त्यानंतर येते बेटा 37. 37 मध्ये अंकाची अदलाबदल केली तर किती होते? 73. ठीक आहे इथपर्यंत? चलो बहुत बढिया. त्याच्यानंतर सर येते 71. 71 मध्ये अंकाची अदलाबदल केली तर किती होते? 71 मध्ये जर तुम्ही अंकाची अदलाबदल केली तर 17 होते. नंतर येते 73. 73ला अंकाची अदलाबदल केली तर किती होते? 37 होतात सर. नंतर येते 79. हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. त्याला लिहू शकतो आपण 97. त्यानंतर येते 97. याला लिहू शकतो आपण 79. आता ह्या सर्व अंकांची अदलाबदल करून मूळ संख्याच प्राप्त झाली म्हणते. आता विचारण्यात काय आलं की यांच्यापेक्षा म्हणते 600 पेक्षा यांची बेरीज कितीने जास्त कमी जास्त? तर करा, या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 7 1 6, 7 2 14, 7 3 21. 21 आणि 9 किती होतात? 30. इथपर्यंतची बेरीज तर 30 आली सर. 30 आणि 6 36, 37, 38, 39. 39 ची किती येतात? 9 येतात सर. हातचे आले 3. हातची किती ना? 3. आता 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, बरोबर. 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 आणि हे 17 आले, 16 आणि 7 23, 23 आणि 1 24, 24 आणि 3, 24 आणि 3 होतं सर 25. आणि इथं 9 आहे ना, 25 आणि 9, 25 आणि 9 किती होतात? 34. 34 आणि 7 किती होतात? 41. सॉरी 41. 419 आली बेरीज. आता 419 बेरीज झाली, हे 600 पेक्षा किती कमी जास्त आहे? तर 419 याच्यामधून मायनस करून टाका. तर बघा, 10 मधून 9 मायनस झाले, 1 राहते, हातचा परत दिला. काही चुकली गिकली नाही ना बेरीज आपली? एकदा चेक करून घ्या. 10 मधून जर 2 मायनस झाले तर 8 राहते, नाही ना? काहीतरी बेरीज आपली चुकली आहे. बघू एकदा आणखी परत करून घेऊ बेरीज. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 21 आणि 9 किती होतात? 30. इथपर्यंतची बेरीज 30 आली सर. 3 आणि 3 6, 6 आणि 1 6, 7 आणि 1 8, 8 आणि 1 किती होतात? 9. 9 याच्यात जर ॲड केले 39 झाले 9. हातचे आले सर 3. 3 आणि 1 4,
3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 आणि 7, 15 आणि 7 22, 22 आणि 1 किती होते, 15 आणि 7 किती होतात 22 होतात, 22 आणि 1 23, 23 आणि 3 26, 26 आणि 9, 26 आणि यांची दोघांची बेरीज करून टाका लागेल. तुमचं चुकलं नाही पाहिजे. 26 आणि 9 करायचे, 9 आणि 7 किती होतात, 9 आणि 7 होतात सर 16. या दोघांची बेरीज केली 6 6 12 2, 5 6 1 42 येतात. तेच तर म्हटलं आपली बेरीज चुकली होती कुठे, 429 ते बेरीज. आता त्याने 429 बेरीज हे 600 पेक्षा कितीने कमी जास्त आहे, तर 429 याच्यामधून मायनस करा. 10 मधून 9 मायनस झाले, 1 हातचा परत दिला, इथं राहणार 3 हो 7 आणि हातचा परत दिला 1. 171 ने काय आहे, कमी आहे. 171 ने जास्त नाही आहे, 171 ने कमी आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. बेरीज वगैरे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. चला, एका चौकोनाच्या 4 कोणाची मापे दिली आपल्याला. या चौकोनामध्ये 4 कोणांची मापे दिलेली आहे आपल्याला. अशी आहेत, तर त्या चौकोनातील सर्वात लहान बाह्य कोणाचे माप सांगा किती आहे. तर आधी काय करू, चौकोनाच्या चारही कोणाचे माप, म्हणजे चारही कोण काय असतात, काटकोन असतात. आणि काटकोन म्हटलं तर 90 डिग्री. तर मग चारही कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे, 360 डिग्री. तर आधी जे काही आपल्याला माप दिले ना, त्यांची सर्वांची बेरीज करून घेऊ आपण. 2x अधिक 10 डिग्री हा पहिला कोन, 3x अधिक किती आहे 15 डिग्री हा दुसरा कोन. तिसरा कोन आहे बेटा 4x अधिक मायनस आहे 4x मायनस 30 डिग्री. नंतर आहे चौथा कोन 4x मायनस 20 डिग्री. या सर्वांची जर बेरीज केली तर ते आले पाहिजे 360. या सर्वांची बेरीज करून घ्या. 2 आणि 2 4, 4 आणि 2 8, 4 आणि 4 8, 8 आणि 3 किती होते 11x. लक्षात ठेवा या दोघांची बेरीज मायनस मायनस आहे आणि या दोघांचं प्लस प्लस आहे. या दोघांची बेरीज केली तर प्लस आणि या दोघांची बेरीज केली तर -50. तर -50 मधून 25 मायनस झाले तर -25 राहते. तिथून आपल्याला समजलं की हे जे काही चौकोनाचे चारही कोन आहे यांच्या मापाची बेरीज किती आहे 360 डिग्री. सर्वांची बेरीज केल्यानंतर 360 डिग्री. आता 25 या बाजूने प्लस, त्या मायनस आहे त्या बाजूने गेल्यानंतर प्लस. तर 11x बरोबर 360 डिग्री प्लस होणार 25. करा यांची बेरीज. हे झाले 5, हे झाले 8 आणि हे होणार 3. इथून x ची किंमत किती येणार, याला 11 ने भाग देऊन द्या. 11 1 11 आणि 11 त्रिक 33, 11 5 55. म्हणजे x बरोबर किती आला बाबू 35. तर x चे मान आला, म्हणजे x ची किंमत आली आपल्याकडे 35. आता x ची किंमत जर 35 आली तर आता आपण इथं पुट करू बघा. 35 दोन्ही 70, 70 आणि 10 किती होतात 80. पहिला जो काही कोन असेल तो किती डिग्री आहे 80 डिग्री असेल पहिल्या कोणाचा माप. दुसरा जो काही कोन आहे 35 त्रिक किती होते 105, 105 आणि 15 किती होते 105 आणि 15 होतात सर 120. म्हणजे दुसऱ्या कोणाचं माप किती राहणार 180 डिग्री 120 डिग्री. तिसरा जो काही कोन आहे त्याचं माप सांगा. 35 चौक 140, 140 मधून जर 30 मायनस झाले तर किती ते 110. आणि चौथा जो काही कोन आहे त्याचं माप सांगा. 35 दोन्ही 70, 70 मधून 20 मायनस झाले, 70 मधून x ची किंमत 35 झाली ना, 35 दोन्ही 70 मधून 20 मायनस झाले 50 डिग्री. आता आपल्याला विचारण्यात काय आलं होतं, सर्वात लहान बाह्य कोन सांगा. सर्वात लहान बाह्य कोन काढायचा आहे. तर बाह्य कोन जर काढायचा असेल एखादा कोन आहे त्याचा, जर आपण म्हटलं रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती ते 180 येते. तर सर्वात मोठा जो काही कोन राहणार ना त्याचा सर्वात बाह्य कोन राहणार लहान कोन. म्हणजे या चौकोनाचा सर्वात मोठा जो काही कोनाचा माप आहे ते किती आहे 180 120 डिग्री. त्याला आपण 180 मधून मायनस करून टाका. म्हणजे याचा बाह्य कोनाचं माप किती येते बेटा 60 डिग्री. जो काही या चौकोनाचा मोठा कोन राहणार, मोठ्या कोनाचं माप राहणार, त्याला जर 180 डिग्री मधून मायनस केलं तर बाह्य कोनाचं माप मिळते. 120 सर्वात मोठा कोन आहे तो 180 डिग्री मधून मायनस झाला तर सर्वात लहान बाह्य कोनाचं माप किती येणार 60 डिग्री. तर 60 डिग्री आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. चलो, आता हा साधा प्रश्न होता एकदम सोपी बेसिक बघ. यांनी याला गुणाकार करा, यांनी याला गुणाकार करा. 3 न जर वरती गुणाकार केला 3 5 15x मायनस 16 त्रिक 48 बरोबर 7 दोन्ही 14x मायनस 18 दोन्ही किती होतात 36. आता इकडे तिकडे घेऊन चला, x ला x कडे घ्या. हा 14x इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे. 15x मधून 14x मायनस झाले तर राहते x आणि हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस मध्ये होणार. इथं काही गडबड तर नाही झाली. 18 दोन्ही 36 होते. तर हे 36 तर मायनस आहे, प्लस मध्ये येणार 48. तर x बरोबर किती निघते, या दोघांची वजाबाकी होणार, मोठ्या संख्येची चिन्ह येणार. x बरोबर किती ते 12 आणि आपल्याला तेच विचारलं होतं x ची किंमत किती तर 12. हे साधे साधे प्रश्न होते काही काही. यावरनं थोडे इझी पॅटर्न मध्ये प्रश्न होते. आज श्रेयाच्या वयाचे 4 पट तिच्या आईचे वय आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. शांततेत प्रश्न वाचा. जे काही पहिली लाईन दिली आहे, आज श्रेयाचे वय म्हणते तिच्या आईच्या वयाच्या 4. श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. तर श्रेयाचं वय किती आहे बाबू आपल्याला माहित नाहीये. आपण श्रेया लिहिलं आणि इथं लिहिलं तिची आई. आजची जी काही कंडिशन आहे ती आधी लिहायचं. आज जे काही आहे
श्रेयाच्या आईचं वय श्रेयाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे श्रेयाचं वय जर आपण एक्स मानलं तर तिच्या आईचं वय किती राहणार? 4x वर्ष. नंतर म्हटलं 6 वर्षानंतर तिच्या आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट होईल. आता इथं 6 वर्षानंतरची कंडिशन लिहितो मी. आधी लिहा इथं 6 वर्षानंतर. शॉर्टकट करता येत का? करता येते, परंतु मी इथं डिटेल समजवण्याचा प्रयत्न करत आहे. 6 वर्षानंतर श्रेयाचं वय किती होणार? तर तुम्ही म्हणाल सर 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयामध्ये 6 वर्षांनी वाढ होणार. आईच्या वयामध्ये पण 6 वर्षांमध्ये 6 वर्षांनी वाढ होणार. आता म्हटलं आहे त्याने 6 वर्षानंतर यांच्या वयाची श्रेयाचं जे काही वय आहे 6 वर्षानंतर हे झालं श्रेयाचं वय. तिच्या आईचं वय आहे 4x अधिक 6 वर्ष. तर श्रेयाच्या वयाच्या हे लाईन महत्वाची आहे. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या, हा 4 शब्द ज्याला लागलाय ना, श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट. श्रेयाच्या वयाच्या 2.5 पट म्हटलं तर 2.5 पटला आपण असंही बेटा लिहू शकतो 5/2 किंवा 2 दोन्ही 4, 4 आणि 1 5, 5/2 असंही म्हणू शकतो. श्रेयाच्या वयाच्या 5/2 पट होते. पट म्हटलं म्हणून गुणाकार. इथपर्यंत क्लिअर? आता साधा गुणाकार आहे बघा. हा इथे भागेला तिकडे गेल्यानंतर गुणिला करून टाकायचा. तर 5 ने इथे गुणाकार केला तर 5x प्लस 5 किती होता? 30. आणि इथे 2 ने इथे गुणाकार झाला तर 8x प्लस होणार साइन दोन्ही 12. आता x ला x कडे आणा. हा 8x या बाजूने येणार तर मायनस होणार तर -3x झाले. आणि हा 30 त्या बाजूने जाणार तर मायनस होणार आहे तर -30 प्लस 12 किती राहते? -18. मायनस ने मायनस कॅन्सल तर x बरोबर किती येणार? 18/3. तर 3 सकट बेटा 18 येते. x ची किंमत आली 6. आपल्याला विचारण्यात आलं होतं श्रेयाचे आजचे वय सांगा. तर x म्हणजे श्रेयाचं आजचं वय मानलं होतं आपण. x ची किंमत किती आली आपल्याकडे? 6 आली. तर श्रेयाचं आजचं वय किती असणार? 6 वर्ष. बघा पुढील सर्व चौरस म्हणते एकरूप आहे. या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ एकूण एरिया दिला आहे 54 चौरस एकक आहे. तर आकृतीची परिमिती किती येईल? तर आकृतीची परिमिती किती येईल? हे जेवढे आकृत्या दिल्या याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? 54 आहे. किती आकृती आहे सर? हा झाला 1 2 3 4 5 6. 6 चौरसाचं एकूण क्षेत्रफळ दिले आपल्याला 54. मी जर याला 6 ने जर भाग दिला तर हा जो काही एक सिंगल बॉक्स आहे, हा जो काही सिंगल चौरस आहे याचं क्षेत्रफळ निघून जाणार. तर तुम्ही याला 6 ने जर भाग दिला तर इथे 9 चौरस एकक. हा जो काही एक सिंगल आहे चौरस त्याचं क्षेत्रफळ किती निघणार? तर 9 चौरस एकक निघणार सर. ठीक आहे, बहुत बढिया इथपर्यंत. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग हे फॉर्म्युला आपल्याकडे सूत्र आहे ते जगजाहीर आहे ते. तर चौरसाचा एरिया किती निघाला? एका चौरसाचा एरिया निघाला सर 9. तर बाजू काढता येईल काय? तर बाजू काढता येते सर. याला वर्गमुळामध्ये ठेवून द्या. इथून हा कॅन्सल केला तर वर्गमुळामध्ये. आता याची बाजू किती निघाली या चौरसाची? तर सर बाजू निघाली 3 चौरस सेंटीमीटर. एकक बरोबर ना? एकक मध्ये चालू होतं एकक. तर याची हे जे काही प्रत्येक बाजू आहे, ही जी काही प्रत्येक बाजू आहे हे किती आहे? 3 सेंटीमीटर. आता आपल्याला विचारण्यात काय आलं होतं? या चौरसाची परिमिती सांगा किती. आता एका बाजूची लांबी तर आपल्याला माहित झाली. एका बाजूची लांबी माहित झाली बेटा. आता राहिला आपल्याला बाजू किती आहे. अशा बाजू किती आहे तर मोजा. फक्त त्याचं आउटर मोजाचं, आतमध्ये जायचं नाही. आउटर कोणतं सर? हे झालं 1, नंतर हे 2, नंतर हे 3, नंतर हे 4 बरोबर. 4 नंतर हे 1 झाली 5, 5 नंतर एक 6, 6 नंतर एक 7, 7 नंतर एक 8, 8 नंतर 9, 9 नंतर 10, 11 नंतर हे 12, नंतर 13, नंतर 14, 15 बरोबर आहे इथपर्यंत 15. त्याच्यानंतर आणखी एक हायलाइट करतो विशेष 15, 15 नंतर हे 16 इथून इथपर्यंत. 16 नंतर आणखी एक 17, नंतर एक आणखी आहे कोणती? हे 18. टोटल किती बाजू आहे बेटा? टोटल आहे सर तुम्ही म्हणाल 18 बाजू आहे. टोटल आहे 18. एका बाजूची लांबी किती आहे? 3 मीटर. तर 18 गुणिला 3 म्हटलं तर 54 एकक. याची परिमिती जर विचारलं किती येणार? 54 एकक. परिमिती म्हणजे काय होते? या कोणत्याही डायग्रामचं त्याचा आउटर किती आहे त्याला म्हटलं ते परिमिती. ठीक आहे, चलो आगे. तसंही समजलं नसेल तर बोलून घ्या किती बाजू आहे. 1 2 3 4. 4 झाले या बाजूनं, 4 या बाजूला, ह्या झाल्या 4 बाजू. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 आणि 4 झाले 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 13, 14, 15, 16, 17, 18. टोटल किती बाजू आहे? 18. आणि एका बाजूची लांबी किती आली होती? 3. तर 18 गुणिला 3 54 एकक. चला इथे m ची किंमत दिली आहे, b ची किंमत दिली आहे, c ची किंमत दिली आहे. या समीकरणामध्ये किंमत टाकायची आहे. तर 4a अधिक 3b मायनस आहे 7c. तर a ची किंमत किती आहे? a ची किंमत आहे m सर. तर 4m झाले. तर b ची किंमत किती आहे? b ची किंमत आहे सर 4m मायनस 4. तर 3 गुणिला b ची किंमत आहे m मायनस 4. त्यानंतर c ची किंमत किती आहे? तर c ची किंमत आहे सर m प्लस 2. बस याची किंमत आपल्याला काढायची होती. काढू आता. हे झाले सर 4m
प्लस 3 गुणिले m म्हटलं तर 3m, 3ने जर -4 गुणाकार केला तर -12, इथे आहे मायनस चिन्ह. 7 गुणिले m म्हटलं तर 7m, -7 2 गुणाकार केला तर -14. आता आता इथं आल्यानंतर यांचं कॅन्सल करा. कोणता? तर हे झाले सर 7m, 7m न 7m कॅन्सल झाले, हे प्लसवाले हे मायनसवाले. आता -12 आणि -14 यांची बेरीज करा, मायनस चिन्ह द्या. तर मायनस किती येणार बेटा? 26. तर -26 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 44 सेमी बाजूच्या लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेचा वर्तुळाकृती आकार दिला, दुसऱ्या तारेला चौरसाकृती आकार दिल्यास तयार होणाऱ्या दोन्ही आकृत्याच्या क्षेत्रफळातील फरक किती? तर पहा, एक म्हणते वर्तुळाकृती चौरस तयार केला, वर्तुळाकृती चौरस तयार केला, वर्तुळाकृती आकृती तयार केली, चौरस नाही, चौरस तयार केला, याच्याच पासून एक चौरस तयार केला. जाऊ दे, नाही ऐकत मध्ये तो बघ. एक 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेचा वर्तुळ तयार केला, एकाचा वर्तुळ तयार केला, ठीक आहे, आकार दिला, आणि दुसऱ्याला तारेला म्हणते चौरसाकृती आकार दिला, दुसऱ्याला चौरसाकृती आकार दिला. आता हा जो काही आकार दिला, हे जे काही त्याच्या आउटर आहे, हे आहे बेटा 44, म्हणजे याचा परिघ ह्या वर्तुळाचा, आणि याचं जे काही आउटर आहे याची काय होती? परिमिती. चौरसाची काय असते? परिमिती. नाही, किती होणार? 44. ही दोन्ही सेम आहे. होते 2 तार होते, त्याच्यापासून अशा पद्धतीची आकृती तयार करण्यात आली. पहिली वर्तुळ आणि दुसरी आहे चौरस. ते इथे होणार परिघ आणि इथे होणार परिघ आणि इथे होणार परिमिती. आता परिघामध्ये तुम्हाला माहिती आहे वर्तुळाचा एक पॅटर्न आहे. कोणता? त्रिज्या. हे लक्षातच ठेवा. नंतर परिघ, नंतर येते क्षेत्रफळ. जर 7 सेमी त्रिज्या असेल तर परिघ राहते बेटा 44 आणि क्षेत्रफळ राहते 154. हा फिक्स पॅटर्न आहे, एवढं आपल्याला माहीतच असलं पाहिजे. हा काय? तर फिक्स पॅटर्न आहे. ही गोष्ट एकदम लक्षात ठेवा, कारण की खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वर्तुळामध्ये 7 सेमी त्रिज्या असेल तर परिघ राहणार 44, क्षेत्रफळ राहणार 154. आता इथं परिघ आहे बेटा 44, त्याची त्रिज्या किती येणार? तुम्ही म्हणा सर त्रिज्या जर काढली नाही याची, त्रिज्या येते 7, आणि जर याचा एरिया विचारला तर किती होणार? तर तुम्ही म्हणाल आताच सांगितलं 7 सेमी त्रिज्या, परिघ आहे 44, 54 काय येणार? 154 काय येणार? क्षेत्रफळ. 154 होणार क्षेत्रफळ. याचं जे काही क्षेत्रफळ होणार ते होणार 154. इथपर्यंत क्लिअर आहे. आता या परिमितीवरून आपल्याला काढायला लागेल बाजू. तर बाजू काढता येते सर. तर परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. तर परिमिती दिली आपल्याला 44, याला जर आपण 4 ने भाग दिला तर 11 येते आपली बाजू. आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय चौरसाचा? तर बाजूचा वर्ग. तर 11चा समजा आपण वर्ग केला तर काय होणार? एरिया होणार सर, क्षेत्रफळ होणार 121. आता त्याने विचारलं या दोघांमध्ये फरक सांगा, म्हणते किती आहे. या दोघांमध्ये फरक किती? ते 154. या दोन्ही क्षेत्रफळामध्ये फरक किती आहे? 121. इथं राहते 3, इथं राहते 3, 33 चौरस सेंटीमीटरचा फरक आहे. तर एवढं सर्व करायचं होतं, आपल्याला लक्षात घ्यायचं होतं. फक्त मी हे तर समजावलं तुम्हाला. हे जर डाटा तुमच्या लक्षात असेल तर डायरेक्ट आपण फास्टमध्ये करू शकलो असतो. ठीक आहे, चला. खालीलपैकी म्हणते कोणता पर्याय अयोग्य आहे? अयोग्य आहे म्हणजे चुकीचा आहे. कोणता पर्याय चुकीचा आहे? तर चौरसाला काटकोन चौकोन म्हणतात. चौरसाला आपण आयत म्हणतो का नाही? काटकोन चौकोन. तर बरोबर आहे सर. काटकोन असते म्हणजे 90-90 डिग्रीचे कोण असतात, म्हणून काटकोन चौकोन पण म्हणू शकतो आपण त्याला. तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर समभुज चौकोनाच्या सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. समभुज म्हणजे ज्याच्या समान बाजू राहतात त्याला समभुज चौकोनाच्या सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. हा, हे महत्वाचं आहे. काय? तर इथे लक्षात ठेवता तुम्ही, जर चौरसाची बाजू हे जे काही दिलं ना, दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ काय होते? चौपट होते. हे स्टेटमेंट एकदम 100% बरोबर आहे. त्यानंतर म्हटलं चौरसाचे सर्व गुणधर्म समांतर भुज चौकोनात आढळतात. हे समांतर भुज पॅरलोग्राम मध्ये आढळत नाही. हे लक्षात ठेवता, हे सगळ्यात चुकीचं आहे. तर 100% कोणतं चुकीचं आहे? तर 100% सर हे चुकीचं आहे. चलो, चौथ्या नंबरचा पर्याय आपल्यासाठी काय होता? बरोबर. चौथ्या नंबरचा पर्याय आपल्यासाठी बरोबर होता, म्हणजे अयोग्य होता. ठीक आहे, चलो आगे. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25%च्या समान आहे. ते विचारलं विधान खालीलपैकी कोणतं बरोबर आहे? एक संख्या मानली मी x आहे, त्याचा 20%. हा, दुसऱ्या संख्या y मानली याच्या 25%च्या समान आहे म्हणते. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? एका संख्येचा 20%, दुसरी संख्या y मानली त्याच्या 25%च्या समान आहे. तर रेशो काढा इथं. तर पर्सेंट न पर्सेंट हटला सर,
त्यानंतर 5 भाग दिला, 5 चोक 20 आणि 5 5 25. इथं झाले सर 5 4x बरोबर, इथं होणार 5y. तर खालीलपैकी कोणतं समीकरण बरोबर म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे? तर 4x बरोबर 5y. चलो आगे. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि अर्धा मीटर रुंदी अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब आणि 15 सेंटीमीटर रुंद आणि 5 सेंटीमीटर उंच मापाच्या किती विटा लागतील? आता जर आपल्याला एखादी भिंत तयार करायची आहे, बरोबर, या भिंतीचा काय करायचं, पूर्ण भिंतीचा एरिया, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, त्याच्यानंतर त्याच्या खाली जे काही विटा लावायचे आपल्याला त्याचा एरियानं भाग द्यायचा. परंतु इथं समस्या अशी आहे की हे सर्व मीटरमध्ये आहे बेटा, आणि खाली नंतर जे काही दिलं आपल्याला ते जे काही विटा लावायच्या आहे त्या सर्व काय आहे तर सेंटीमीटरमध्ये दिल्या. ते एक तर मीटरमध्ये करा, नाही तर सर्व सेंटीमीटरमध्ये करा. परंतु आपण मीटरचं सेंटीमीटर करू शकतो. 1 मीटर म्हणजे होते बेटा 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. आता आपल्याला दिला 50 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होणार? तर 50 गुणिला 100 म्हटलं तर 5000 सेंटीमीटर सर. ते झालं सर 5000 सेंटीमीटर. ही लांबी झाली. 6 सेंटीमीटर 6 मीटरचं सेंटीमीटर मध्ये जर केलं तर किती होणार? 600 सेंटीमीटर. त्यानंतर अर्धा सेंटीमीटर, याला अर्ध्यानं गुणाकार केला तर काय होणार? 50 सेंटीमीटर सर. भागेला हा झाला सर्व भिंतीचा एरिया. त्यानंतर 25 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर मापाच्या विटा बसवायच्या. तर 25 गुणिला 15 गुणिला येणार 5. एवढ्या भागा ह्या एरियामध्ये एवढ्या भागाचे किती माप बसेल? तर भाग देऊन द्या साधा. तर पहा 25 एक 25, 25 दोन्ही होते 50, इथं आले 200. परत 5 एक 5, 5 एक 5, इथे येणार 10. 15 एक 15 आणि 15 चौक होते 60, इथं आले 40. 4 दोन्ही होते 8. 8 वर 0 किती येणार? 1 2 3 4. 4 0 आले पाहिजे सर 8 वर. म्हणजे किती विटा लागतील? 80,000 विटा लागतील. चलो आगे. चलो. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास दिली आपल्याला, त्याच्यानंतर दिली आहे 5 वर्षाची रास. आता 3 वर्षाची रास म्हटलं, रास म्हणजे काय असते सर? रास म्हणजे असते मुद्दल प्लस व्याज. त्याच्यानंतर 5 वर्षाची रास दिली आपल्याला. रास म्हणजे काय असते? मुद्दल प्लस व्याज. आता 5 वर्षाची रास दिली आपल्याला 8400. त्याच्यानंतर 3 वर्षाची रास दिली आहे 7440. आता काय करा आपण, या दोघांमधला फरक पहा. किती वर्षाचा येते सर? 2 वर्षाचा फरक येते. त्याच्यानंतर या दोन्ही रासमध्ये फरक शोधा किती येते. या दोन्ही रासमध्ये फरक किती येते? इथं राहणार सर 0. 10 मधून 4 महिने झाले 6, हातचा परत दिला. नंतर 14 मधून जर 5 महिने झाले तर 9, हातचा परत 0. म्हणजे 2 वर्षाची रास किती होणार? 2 वर्षाची व्याज. आता दोन्ही रासमधून जर मायनस केला तर व्याज मिळते. 2 वर्षाचं व्याज किती? 960. ते एका वर्षाचं किती असणार? तर 960ला सर सॉरी 960ला तुम्ही 2ने भाग देऊन द्या. तर 2 1 2, 2 चौक 8, 2 8 16, म्हणजे 480 रुपये निघते व्याज. हे किती वर्षाचं? एका वर्षाचं. आता एक तर पहिलं स्टेटमेंट घ्या, नाही तर दुसरं घ्या, कुठूनही कोणतेही समीकरण घेतलं तर चालते. मी पहिलं स्टेटमेंट घेतो. तर रास दिली आपल्याला 7440. रास म्हणजे लक्षात असेल तुमच्या, रास म्हणजे काय असते? रास म्हणजे असते सर जी काही आपण मुद्दल गुंतवली आहे, मुद्दल, आणि त्याच्यावर जे काही व्याज आलं ते व्याज, याच दोघांची बेरीज. आता आपल्याला एका वर्षाचं व्याज माहित झालं 480 रुपये. 3 वर्षाची आपल्याला रासही माहित आहे. तर मी म्हणतो 480 गुणिला एका वर्षाचं माहित झालं, याला जर 3ने गुणाकार केला तर 3 वर्षाचं व्याज किती? तर 0 8 3 24 4, आजच्या 2 3 चौक 12, 12 2 14. तर 3 वर्षाचं सर हे व्याज झालं. 3 वर्षाच्या व्याजाची किंमत झाली 1440. तर 3 वर्षाचं व्याज जर इथून मायनस केलं मी 1440 रुपये, तर आपल्याला काय प्राप्त होणार सर? मुद्दल प्राप्त होणार. तर मुद्दल किती होते? तर बघा 0 0 0 7. तर मुद्दल आली 6000. तर मुद्दल आली सर 6000. मुद्दल किती आली? 6000. हे काय निघालं आपलं? व्याज. ज्यांचा हा कन्सेप्ट झाला असेल त्याला माहित आहे. मी हे डिटेली लिहून दिलं, शॉर्टमध्ये बनवते, ठीक आहे, कारण की समजायला पाहिजे म्हणून. आता हे झालं व्याज सर. व्याज जर काढून टाकलं तर मुद्दल आली 6000. तर सरळ व्याजाचं सूत्र काय? तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागेला 100 बरोबर सरळ व्याज निघते. तर मुद्दल किती आहे? 6000 आहे सर. दर किती आहे? तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाही आहे, परंतु मुदत किती वर्ष आहे? तर हे किती वर्षाचं होतं घेतलं तर आपण? 3 वर्षाचं. 3 भागेला काय येणार? 100. आणि व्याज किती आलं सर? तर व्याज आलं 3 वर्षामध्ये 1440. भागेला गुन्हेला घेऊन चला, नाही तर 0 0 न 0 कॅन्सल करा. परत या 0 न हा 0 कॅन्सल झाला. हे झाले सर 6 गुणिला 3 18. 18 8 होते 144. तर रेट ऑफ इंटरेस्ट किती आला सर? हा गुणिला आहे, इकडे नंतर भागेला होणार. तर रेट ऑफ इंटरेस्ट किती आला? 8%. 8% आपल्या प्रश्नाचं काय? योग्य करेक्ट उत्तर आहे. चला आगे. त्यानंतर म्हटलं 1 भागेला m प्लस n चे गुणाकार व्यस्त संख्या 19 आहे. तर n
बरोबर -4 असेल तर m ची किंमत किती? आता गुणाकार व्यस्त म्हटलं तर याचा खालचा अंक वर तर वरचा अंक खाली, म्हणजे याचा असं म्हणायचं आहे m प्लस n याची किंमत आहे -19. त्यामध्ये आपल्याला याची किंमत दिली आहे, किती दिली आहे n ची किंमत -4, तर m -4 बरोबर आहे -19. आता मायनस मध्ये त्या बाजूने जाणार, प्लस मध्ये होणार, ती येणार -19 प्लस होणार 4, या दोघांची वजाबाकी, तर m बरोबर -15. तर m ची किंमत किती आहे? -15. चलो, गुणाकार व्यस्त म्हणजे खालचा अंक वर तर वरचा अंक खाली. वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी, हे महत्वाचं आहे याच्यात, आणखी एक म्हटलंय याने, आणखी सांगा जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील म्हणते. तर पहा आता याच्यावर जे काही पॉईंट दिलेले आहे, जसं तुम्ही हस्तांदोलनामध्ये करत होता ना, एकमेकांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले, त्याच पद्धतीने याही प्रश्नामध्ये आपल्याला हस्तांदोलनाचाच फंडा वापरायचा. कसं? हे जे काही सर्व पॉईंट दिले ना, या पॉईंटची संख्या मोजा किती आहे. सर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 लोकांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले. दिसतं ना, 7 लोकांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले. तर आपण काय करत होतो, हस्तांदोलनासाठी एक फॉर्म्युला आहे, n ब्रॅकेटमध्ये n-1 भागेला काय ते 2, n म्हणजे एकूण किती लोक आहे. इथे आपण मानून घ्या 7 लोक आहे, तर यांची किंमत झाली 7 गुणिला 7 मधून 1 महिना झाला 6 भागेला येणार 2, तर बे कबे बे त्रिक 6, 7 त्रिक किती होतात 21. तर सर 21 पॉईंट जोडता येणार. हे जे काही बिंदू आहेत एकमेकांना किती वेळा जोडता येणार? 21 वेळा जोडता येणार. परंतु याने म्हटलं आणखी, हे जे काय आहे ना, त्यांना आणखी वापरला शब्द, आणखी सांगावं असं किती पॉसिबल आहे. तर याच्या आधी त्यांना काय कुठं केला पाहून घ्या. एक हा पॉईंट जोडला, नंतर हा इथून इथपर्यंत दुसरा, नंतर हा एक तिसरा, तर 3 तर याने पॉईंट जोडलेले आहे. तर या 21 मधून एकूण मधून 3 काढून टाका सर, आणखी किती होणार? आणखी 18 असे मुद्दे होणार, म्हणजे 18 असे पॉईंट होणार, एकमेकांसोबत कनेक्ट करता येणार. तर 18 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, ना काही 21. तर हे जोडू शकतो आपण 7 पॉईंट असेल, तर याच्यापैकी 3 पॉईंट तर जोडलेले आहे ना, म्हणजे ह्या 3 रेषा तर निघाल्या, 1 2 आणि ह्या 3 निघालेल्या आहेत. 3 एकूण मधून मायनस करा, तर 18 आपल्याला बिंदू आहे. सॉरी, चला. आज एका शहराची लोकसंख्या दिली आपल्याला 3,02,500 एवढी आहे. तर लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% होता, तर 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती? आता 10% वाढते म्हणजे प्रत्येक वर्षी, तर 10%चे फ्रॅक्शन होते 1/10. म्हणजे इथून आपण असं म्हणू शकतो, सुरुवातीला जर 10 होती सर, 2 वर्षाच्या आधी 10 होती, तर आता किती झाली? 11 झाली. परत 10ची किती झाली? 11 झाली. हे झाली 2 वर्षाची घटना. या दोघांचा जर गुणाकार केला तर ते निघते मागची, आणि या दोघांचा गुणाकार केला तर ती निघते आजची. आणि आजची आपल्याला लोकसंख्या दिली आहे 3,02,500. ते 121 युनिट आपल्या मते आहे, बरोबर आहे ना? 121 युनिट आपल्या मते किंमत आहे. ही आजची लोकसंख्या 2 वर्ष नंतरची. तर एका युनिटची किंमत किती? याला 121 ने भाग द्या, काय झालं? जर 11 ने भाग दिला बेटा, तर 11 11 121, 11 ने वरता भाग दिला, 11 दोन्ही 22, खाली राहणार 8, परत 11 7 77, बरोबर, खाली राहणार 5, 11 5 55 0 0, परत 11 ने भाग देतो, 11 1 11, 11 दोन्ही 22 आणि 11 5 55. एका युनिटची किंमत आली सर 2500. आपल्याला विचारलं 2 वर्षापूर्वी सांगा किती होती, तर 100 युनिट होती, तर याला गुणाकार करा 2500 ना. तर 2500 वर आणखी 2 0 बसणार, तर 2500 वर आणखी 2 0 म्हणजे 2,50,000, 2,50,000 होईल. चलो आगे. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. 48 रुपये डझन, एक डझनाची किंमत आहे 48, आणि किती डझन खरेदी केले? 48 डझन. तर 48 गुणिले 48 केलं, त्याने एकूण किती रुपयाला विकत घेतली ते निघून जाते. तर 48चा वर्ग काढावा लागेल, तर साधा 48 गुणिले 48 करा, नाही तर दुसरा काय पर्याय आहे वर्ग काढण्यासाठी? 8चा वर्ग किती होते? 64, 64 4 हात 6. ठीक आहे. नंतर याच दोघांचा आपसात गुणाकार करा, 8 आणि 4चा, 8 चौक किती येतात? 32, त्याची करा दुप्पट, 32 दोन्ही 64, 64 आणि हे 6, 64 आणि 6 होते 70 सर, हातचे आले 7. नंतर या 4चा करा वर्ग, 4चा वर्ग 16, 16 आणि 7, 16 आणि 7 होते सर 16 आणि 7 किती होतात? 23, म्हणजे 2304 झाला. हे त्याची झाली एकूण विकत घेतलेली किंमत. त्यानंतर त्यातील म्हणते 1 डझन संत्री खराब निघाली. 48 डझन घेतले होते, आता किती डझन राहिले मग? 47. 1 डझन काय झाले? खराब झाले, वेस्ट झाले, खराब झाले. तर उरलेली सर्व संत्री त्याने 6 रुपयाला एक, 6 रुपयाला एक, हे लक्षात ठेवा, 6 रुपये डझन आहे, 6 रुपयाला एक, तर 47 डझन. आता याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, किती पेअर आहे? 47 डझन म्हणजे किती? तर 47 गुणिले 12, कारण की एका डझनामध्ये किंमत किती असते? 12 असते. तर 47 डझन आहे ना, 47 डझन, एक डझन असते 12 नग, तर 12 गुणिले 47 म्हटलं तर किती नग येणार? 12 7 84 4 हात चाले 8, 12 चौक 48, 48 49 50, 50 हात आले होते ना,
50 आणि 6 किती तर 56, म्हणजे 564 नग आहे. 564. एक एक नग किती त्याला विकला, एक संत्रा कितीला विकली त्याने 6 रुपयाला. तर 564 संत्रा किती रुपयाला विकणार? तर करा गुणाकार. 6 चोक 24 4, हातचे आले 2. 6 6 36, 36 आणि 2 38, 8 हातचे आले 3. 5 सक 30, 30 आणि 3 किती होतात 33. म्हणजे सर 3,384 रुपयाला तो काय करेल, विकून टाकेल. तर त्याला विचारलं व्यवहारात नफा झाला का तोटा, तर वजाबाकी करा. 3384 ला विकणार आहे आणि खरेदी केली होती 2304 ला. तर वजाबाकी जर केली तर 0,8,0,1, तर 1080 त्याला काय होणार, नफा होणार. ऑप्शन नंबर 3. चला आगे. एका कंपनीने 3 प्रतिनिधी कंपनीच्या जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिला प्रतिनिधी दर 6 दिवसांनी, दुसरा प्रतिनिधी 8 दिवसांनी, तिसरा प्रतिनिधी 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली. तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी लहानात लहान असं काही म्हटलं तर सरळ सरळ त्या संख्येचा कडाचा आपल्याला लसावी. कमीत कमी लहानात लहान असे शब्द आले तर त्या संख्येचा लसावी. आता हे तिन्ही प्रतिनिधी, पहिला 6 दिवसानंतर येणारा, दुसरा 8 दिवसानंतर, तिसरा येणारा 12 दिवसानंतर. तर या तिघांचं जजमेंट असं कोणता नंबर राहणार, असं किती दिवस राहणार, असा कोणता दिवस राहणार की ह्या तिघही ते एका दिवशी उपस्थित राहणार म्हणते. तर आता आपल्याला असा नंबर शोधायचा ज्याला 6ने, 8ने आणि 12ने भाग जातो. तर 6, 8, 12ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर लहानात लहान जर म्हटलं तर बेटा कोणती येते, 24. तर 24 नाही, तर या संख्येचा लसावी काढला तो किती येते, 24 येते. 24 दिवसानंतर ते तिघही एकत्रित मिळतील. आगे 15 किलो 700 ग्रॅम आणि 12 किलो 70 ग्रॅम यांची बेरीज किती. तर 15 किलो याचा ग्रॅम मध्येच कन्वर्ट करून टाकू. सगळ्यांना काय करू आपण, ग्रॅम मध्ये करून टाकू. तर हे झालं 1500 ग्रॅम सर, आणि हे 700 ग्रॅम. या सर्वांची जर बेरीज केली तर किती येते, 0 0 1200तून हाताला एक, हे 2200 ग्रॅम. 2200 ग्रॅम आहे ना, यांची बेरीज करायची ना आपल्याला. आणि हे झाले सर 12 किलो म्हटलं ना, 12,000. चुकलं सॉरी का. 15 किलो, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होते ना, 1000 ग्रॅम. म्हणजे याला जर गुणाकार केला हे झाले 15,000 ग्रॅम. त्याच्यामध्ये 700 ग्रॅम आपल्याला प्लस करायचं. तर 0,0,751, 15,700 ग्रॅम बरोबर. 15,000 ग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे किती होते, 1000 ग्रॅम होते. तर 1 किलो लिखून देतो, 1 kg म्हणजे होते 1000 ग्रॅम. आता आपल्याला 15 म्हटलं होतं तर 15 गुणिले 1000 म्हटलं तर 15,000 ग्रॅम. त्याच्यानंतर हे 700 ग्रॅम, या दोघांची बेरीज केली तर 15,700 ग्रॅम. इथे जर म्हटलं तर आपण किती होणार, 12,000 ग्रॅम आणि हे 70 ग्रॅम. यांची बेरीज जर केली तर 12,070 ग्रॅम. आता यांची काय विचारलं त्याने, बेरीज सांगा किती ते. यांची बेरीज करायची 15,700, त्याच्यानंतर 12,070 ग्रॅम. यांची बेरीज केली 0 7 7 आणि नंतर इथं किती राहते भाऊ, 7 आणि इथे येणार 1. आता 17,770 ग्रॅम आलं. आणि त्याने याच्यात विचारलं केजी मध्ये सांगावा, किलोग्रॅम मध्ये सांगा किती. तर परत याला 1000ने भाग देऊन द्या. 0 ने 0 कॅन्सल, तर 2 पॉईंट नंतर 2 संख्या यायला पाहिजे. तर 17.2 आहे हे. एक आणि एक किती देतो, 27.77 यायला पाहिजे. 27.77 इथेच आहे, 27.77. चलो आगे. ठीक आहे, समजलं. एका वस्तूची किंमत म्हणते 30% वाढली. तर वस्तूची किंमत सुरुवातीला होती किती, तर बाबू आपल्याला माहित नाही, तर मानून घ्यायचं 100 होती. आणि त्यामध्ये किती टक्क्याने वाढ झाली सर, 30% वाढ झाली. तर 100 वर 30% जर वाढवले तर किती होणार, 130 होणार सर. त्याच्यानंतर काय केलं, 20% कमी करण्यात आली. जशी हे 100 होती, 100 वर 30% वाढले म्हणजे 130 झाली सर. त्याच्यानंतर 20% कमी करण्यात आली. तर 130चा 20% किती होते, तर 130चा सर 20% जर काढला ना तर येते सर 13 दुनी 26. तर 26 इथून मायनस करून टाका. 26 जर मायनस केले तर किती होणार, 104 होणार सर. तर त्याने विचारलं आता सांगावा किती टक्क्यानं फरक पडला. तर 100 होती सर, 104 झाली. तर 100ची 104 झाली तर 4% काय झाली, वाढ झाली. आणि पर्सेंट मध्ये पण 100 वर विचारलाय तर 100 मध्ये किती, 4%ची वाढ, 4ने वाढ. चलो आगे. एक हौद एका नळाने म्हणते 6 तासात पूर्ण भरतो, दुसऱ्या नळाने म्हणते 8 तासात रिकामा होतो. तर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद किती तासामध्ये पूर्ण भरेल. तर पहिल्या नळाला नाव देतो ए, तो 6 तासामध्ये भरू शकते, प्लस करू शकते. आणि दुसऱ्या नळाला नाव देतो बी, तो 8 तासामध्ये रिकामा करू शकते. तर अशा वेळेस आपण काय मानत असतो, या दोन्ही नंबरने भाग जाणारी एखादी संख्या. तर म्हणजे टाकीची आपण काय म्हणू, आपण इथं कॅपॅसिटी 6 आणि 8ने भाग जाणारी संख्या कोणती आहे सर, 24. मानलं आपण 24 लिटरची टाकी आहे. 6ने जर भाग दिला 6 चोक 24, म्हणजे हा एका तासामध्ये 4 युनिट काम करतो, 4 युनिट पाणी भरतो टाकीमध्ये. आणि हा 8 त्रिक 24, एका तासामध्ये 3 युनिट पाणी
रिकामा करतो. जर हे दोघंही सुरू असले, ए भरणारा आणि बी काय करतं, रिकामा करणारा. जर ए भरणारा असेल तो 4 युनिट पाणी भरणार सर, आणि बी रिकामा असेल तर तो एका तासामध्ये 3 युनिट पाणी रिकामा करणार. म्हणजे टाकीमध्ये एका तासामध्ये होणार काय प्रोसिजर, दोन्ही सुरू असले तर टाकीमध्ये सर 1 युनिट पाणी जाणार. त्यांनी विचारलं टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. हे दोन्ही नळ सुरू असले तर टाकीची क्षमता किती मानली आपण 24, आणि दोघंही सुरू असले तर एका तासामध्ये किती काम होते 1 युनिट, तर 24 युनिट काम करायला किती वेळ लागेल, तर 24 तास लागतील. तर 24 तास आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. चलो, 2 रुपयाची वस्तू 2.25 रुपयाला विकली असतात तर शेकडा नफा किती. आता 2ची वस्तू 2.25 ला विकत आहे म्हणजे 0.25 काय होत आहे, नफा होत आहे. कशावर नफा झाला, खरेदीवर. तर 2 रुपये खरेदी आहे. त्यांनी विचारलं पर्सेंट मध्ये सांगा, तर 100% किती, टक्क्यात सांगा त्या शेकडा सांगा, टक्क्यात किती. तिथे पॉईंट नंतर 2 संख्या आहे, तिथे 2 झिरो वाढून टाकतो, पॉईंट कॅन्सल झाला. तर 100 एक 100, 100 दोन्ही, तर 25 भागेला समजा जर 2 केलं तर किती येते 12.5. तर 12.5 प्रश्न आपलं करेक्ट उत्तर आहे. एका वर्गात 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे. तर 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिली आहे 10 वर्ष. 10 वर्ष सरासरी आणि विद्यार्थी संख्या किती 40. एकूण संख्या गुणिला सरासरी गुणिला जर एकूण संख्या केलं तर एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होते. तर 40 विद्यार्थी होते, त्यांची सरासरी 10 आहे, तर 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती येते मग 400 वर्ष. जर त्या शिक्षकाची वय मिळवले तर 40 विद्यार्थी होते, आता लोक किती झाले 41 झाले, तर सरासरी किती होते म्हणते 11 वर्ष होते. तर 41 लोकांची 11 सरासरी होते, तर 11 1 1100 1 हात चालला 1, 11 चौक 44 आणि 1 किती 45. आता या दोघांमध्ये याच्यामध्ये विद्यार्थीच आहे सर, याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकही आहे. तर विद्यार्थ्यांचं वय जर काढून टाकलं तर शिक्षकाचं वय किती येते 51 वर्ष. 51 वर्ष आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असताना 1600 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल. आता डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम गुणिला येते 518. हे तर आपल्याला सूत्र आहे जनरली, बरोबर. तर आता डिस्टन्स कोणतं होणार, गाडीची लांबी आणि जो काही बोगदा 1600 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म असेल किंवा बोगदा असेल, यांची पण लांबी या दोघांची बेरीज करायची. हे झालं 800 मीटर गाडीची लांबी सर, 1600 मीटर प्लॅटफॉर्मची लांबी, आणि टोटल त्याची स्पीड किती दिली आहे 32 किलोमीटर पर आवर. किती टाइम घेणार आपल्याला माहित नाही आहे, 518. आता या दोघांची बेरीज का केली, कारण की गाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला पार करताय तर गाडी स्वतःचं अंतर आणि त्या सोबत काय करणार त्या प्लॅटफॉर्मचं अंतर, या दोन्ही अंतराची आपल्याला बेरीज करावं लागते. तर 1600 आणि 800 या दोघांची जर बेरीज केली तर किती होते 2400 सर. आता तुम्हाला इथे भाग द्यायचा असेल इथे भाग देऊ शकता, नाही तर इथे सर्व इकडे पलटून द्या मटेरियल. 18 गुणिला भागेला इकडे आल्यानंतर गुणिला, आणि इथे काय आहे हा 32 येणार भागेला, नंतर येणार सर 5. आता मी समजा यांना 4 ने भाग देण्याचा प्रयत्न केला, 4 8 32 होतात, 4 सकम 24 होतात. ठीक आहे, परत आता इथे 4 ने भाग जातो, 4 दोन्ही 8, 4 15, 15 चौक होते ना 60, 15 चौक 60 होते सर. तर इथं झाले सर 5 दोन्ही 10, 10 म्हटलं तर हा 0 कॅन्सल, म्हणजे आपल्याला 15 गुणिला करायचा आहे 18. तर 15 गुणिला 18, तर 15 गुणिला 18 जर म्हटलं 15 8 किती होते 120, 700 आले सर 12, 15 1 15 आणि 15 12 किती होते, 15 12 पटकन बोला, 15 अधिक 12 किती होतं 27 होता सर. 270 सेकंद, 270 सेकंदानंतर 270 सेकंदामध्ये ओलांडेल, कारण की 518 ने गुणाकार केला होता सेकंदामध्ये. आता प्रश्नवाला आणखी चॅप्टर सेकंद मध्ये त्याने काहीच दिलं नाहीये, त्यांनी मिनिटामध्ये सांगा म्हणते. तर 270 सेकंद म्हणजे किती मिनिटं होतात, त्याला 60 ने भाग देऊन द्या. 0 ने 0 निपटला, 3 ने भाग दिला सर 3 दोन्ही 3 9, आणि 9/2 म्हणजे किती होतात 4.5 मिनिटं. 9/2 म्हणजे 4.5 मिनिटं. चलो, अभिषेक सूर्यास्त पाहत होता. आता इथून सर्व बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाले होते. अभिषेक सूर्यास्त पाहत होता, सूर्यास्त बघा, सूर्यास्त पाहत होता म्हणजे अभिषेकचं तोंड कोणत्या दिशेने असेल बेटा, पश्चिम. सूर्यास्त कुठे होते, सूर्यास्त पाहत होता म्हणजे पश्चिमेला त्याचा तोंड असेल. सूर्याचा अस्त होताना पाहत होता. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. बघा, आता या डायरेक्शन नव्हता, तो 3 वेळा काटकोनात, पहिला दुसरा तिसरा, म्हणजे आता तो कुठे पाहत आहे, खाली पाहत आहे. आता तो कुठे पाहत आहे, खाली पाहत आहे, लक्ष ठेवा. तर विचारलं त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती. आता खाली जर पाहत असेल, या बाजून असेल त्याचा लेफ्ट, या बाजून असेल राईट. तर या बाजूची दिशा विचारलं कोणती येते, तर या बाजून कोणती असते, पूर्व. तर पूर्व अपने सवाल का सही जवाब. चलो, आकृतीत किती त्रिकोण आहेत, किती त्रिकोण आहे काढायचं आहे. आता हे तो खूप बढिया आहे एकदम प्रकार. बघा, आता आधी काय करा तुम्ही, हा भाग पहा, मी जो हायलाइट करताय तो हा भाग पहा फक्त बस, बाकी दुसरा तिसरा कोणत्याच भागावर लक्ष देऊ नका. या भागामध्ये किती त्रिकोण आहे, जर या भागामध्ये जर पाहिलं तर हा 1 आणि हा 2,
2 आणि 1 किती होतात 3. म्हणजे सर या भागामध्ये भेटले आपल्याला 3. या भागामध्ये भेटले 3 त्रिकोण. त्यानंतर आणखी हा भाग पाहू नका तुम्ही कोणता, तर मी याला लपवूनच टाकतो. हा भाग पाहू नका. हा जर पाहिला तर किती येते, हा जर पाहिला तर सर, हा जर पाहिला तर हे तर झाले 3. तर पहिल्या भागामध्ये 3, नंतरच्या भागामध्ये 3. आता आता आणखी हा भाग पहा. हा बघा तुम्हाला, हा दिसते कोणता, आता हा टोटल 1 आणि 2 किती होणार 3. 3 झाले सर, बहुत बढिया. आता आता त्याच्यानंतर यावर फोकस करा फक्त. हा बघा, याच्यामध्ये 1 आणि 2 किती होतात सर 3 होतात. बहुत बढिया. आता आणखी कोणता राहिला का, नाही सर. आता राहिला कोणता, आता हा भाग पाहतो. 1 आणि 2 किती होते 3. तर पहा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 4 3 5 15, 15 तर झाले सर एवढे. 15 झाल्यानंतर आता तुम्हाला एक शोधायचा आहे कोणता आहे, तर 15 मारू नका, 15 पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे. आता कोणत्या तरी 2 आकृत्या जोडल्या तर एखादा डायग्राम तयार होते. आता मी काय करतो, ही डायग्राम आणि ही डायग्राम, ही डायग्राम, ही डायग्राम आणि ही डायग्राम या दोघांना जोडलं तर एक आकृती तयार होते. कोणता त्रिकोण तयार होते, तर आता इथं दाखवूनच देतो तुम्हाला कोणता त्रिकोण तयार होते. तो कोणता होते बाबू, हा एक बनला, एक, हा एक तयार होते बरोबर. त्याच्यानंतर आणखी कोणता त्रिकोण तयार होत नाही. 15 आणि 1 किती होते 16. टोटल त्रिकोणाची संख्या किती आहे 16 आहे. ठीक आहे, चला आगे. चलो नेक्स्ट. घड्याळ, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती वाजता 75 डिग्रीचा कोन बनेल. आता 75 डिग्रीचा किती वाजता बनेल म्हणते, तर 9:15 पहिलं ऑप्शन, 9:30 दिलं होतं. तर कांशात्मक कोन काढायचा ना आपल्याला, तर तासाला गुणाचा आपण 30 ने आणि मिनिटाला गुणाचा आपण 5.5 ने. तर याला जर 30 ने गुणाकार केला तर 270 होते, आणि याला 5.5 ने गुणाकार केला 0. 5 5 त्रिक 15शी 5 हात चालला, 5 त्रिक 15 ने 16. 165 जर इथून मायनस झाले बेटा, तर 75 डिग्री राहते का, नाही. पहिलं ऑप्शन कॅन्सल झालं. दुसरं 2 वाजून 30 मिनिटं. तासाला गुणाचं 30 ने आणि मिनिटाला गुणाचं 5.5 ने. हे तास आहे आणि ही मिनिट आहे. इथे गुणाकार केला तर किती होते 60, आणि इथे गुणाकार जर केला तर किती होते, यांची वजाबाकी खरंच 75 येणार का सर, नाही येत वजाबाकी 75. हे कॅन्सल, हे कॅन्सल, तर या 3:30 वर, 3:30 मध्ये हे झाले मिनिटं आणि हे झाले तास. याला गुणाकार करा 30 ने, 30 ने इथं गुणाकार केला तर 90, याला गुणाकार करा 5.5 ने. या दोघांचा गुणाकार केला तर 0. 5 त्रिक 15शी 5 हात चालला, 5 त्रिक 15 ने किती होतं 16. 165 झाले सर. 165 मायनस करा 90, इथे राहते 5, 16 मधून 7, 9 मायनस झाले तर 7. तर 75 डिग्रीचा कोन तयार होते सर किती वाजता, तर 9 वाजून 30 मिनिटांनी. 9 वाजून 30 मिनिटं आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. पुढे दिलेले अंकमालेत वापर करा आणि दिलेल्या अंकमालेतील लगतच्या 2 अंकाची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले आहे. तर लगतच्या 2 अंकाची बेरीज मूळ संख्या येते अशी किती वेळा झाली आहे म्हणते बघायचं आपल्याला. लगतचे 2 अंक मूळ संख्या बेरीज झाली पाहिजे. आता 2 आणि 3 या दोघांची बेरीज केली तर किती होते, 1 वेळा झाला सर. इथं झाला 1 वेळा. त्याच्यानंतर लिहूनच देतो तुम्हाला, जोड्या पेअरच लिहून देतो, त्याच्याने डाऊटच नाही राहणार. पहिली सर 2 आणि 3 एक जोडी, लगतच्या दोघांची बेरीज, त्यानंतर 3 आणि 5 म्हटलं तर 8 होते सर, हे झाले 12, हे झाले 9, या दोघांची 6, या दोघांची बेरीज केली तर 10, 13 होते सर. या दोघांचा पेअर येते 6 आणि 7चा. मूळ संख्या झाली पाहिजे म्हणते, लगत असली पाहिजे 2 अंकाची बेरीज मूळ संख्या झाली पाहिजे. इथे झालं सर शक्य. इथं नंतर 10 होते, 3 आणि 2 5, हे एक पेअर आहे. मूळ संख्या झाली पाहिजे बेरीज यांची. 10 झाले सर, 10 होतात इथं. इथं जर पाहिलं तर हे 11 होते, 2 आणि 9 या दोघांची बेरीज मूळ संख्या येते. त्यानंतर 9 आणि 4 13 होतात. इथं झालं सर शक्य. तर ते 4 आणि 3 7 होतात सर. या दोघांची बेरीज मूळ संख्या येते. 8 झाले, 12 झाले, 9 8 झाले. इथं होते 1 आणि 2, 3 होते. त्यानंतर 2 आणि 8 नाही होत. अशा किती जोड्या तयार झाल्या पहा, 1 2 3 4 5 6 7. किती जोड्या आहे, 7 जोड्या अशा. ठीक आहे, चलो आगे. 5 मार्च 2003 ला सोमवार आहे. तर 5 मार्च 2003 ला कोणता वार दिला आपल्याला, सोमवार दिलेला आहे. नंतर विचारा कधी आपल्याला 5 मार्च आणि 2000 किती 9.
तर मार्च महिना असेल, तारीखही सेम आहे, तर तारीख आपल्याला घेण्याची काही गरज नाही. आपल्याला वर्षामध्ये पाहायचं काय होतं. तर आता 2003 आहे, हे 2009 आहे. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 6 वर्षाचा फरक आहे सर. आता या 6 वर्षामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. याच्यामध्ये काही लीप वर्ष असेल, काही सामान्य वर्ष असेल. सामान्य वर्षामध्ये 1 दिवस जास्त असतो आणि लीप वर्षामध्ये सर 2 दिवस जास्त असतात. तर सामान्य वर्षामध्ये सामान्य वर्ष किती, लीप वर्ष किती. आता 2003 पासून 2009 पर्यंत पहिलं लीप वर्ष आलं असेल 4, नंतर आलं असेल सर 8, नंतर ते येणार आहे 12 याच्या पुढे जाते तर आपल्याला 2 लीप वर्ष आले. तर 6 वर्षामध्ये 2 लीप वर्ष आले. म्हणजे की 6 वर्ष आहे ना सर, याच्यामध्ये 2 लीप आले तर 6 मधून 2 लीप असेल तर 4 काय तर सामान्य. एका सामान्य वर्षात 1 दिवस जास्त तर इथं झाले 4 दिवस जास्त. एका लीप वर्षामध्ये 2 दिवस जास्त, इथं झाले सर 4 दिवस. 4 आणि 4 म्हटलं तर टोटल किती होते, 8 दिवस जास्त. 8ला जर 7ने भाग दिला तर बाकी किती, ते रिमाइंडर येते सर 1. म्हणजे 1 दिवस वार आपल्याला पुढे जावं लागेल. तर सोमवारपासून 1 दिवस पुढे म्हटलं तर काय आहे ते, मंगळवार. तर या दिवशी कोणता वार असेल, मंगळवार असणार. कोणता वार असेल बेटा, मंगळवार. मंगळवार आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. त्याच्यानंतर 5 पासून 50 तयार केला तर 9 पासून कोणता बनणार. तर 5चा वर्ग बेटा होते 25. 25 ची जर डबल केली तर किती होते, 50 असं झालं असेल. त्यानंतर 9चा वर्ग किती, 9चाही वर्ग करावा लागेल 81, आणि त्याची जर दुप्पट केली तर ते होते 162. 162 ऑप्शन मध्ये होतं उत्तर. ठीक आहे. चला आगे. शृंखला पूर्ण करा. 1 नंतर दिलाय 6, 6 नंतर दिलाय 13. तर पाहू आपण 1 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे सर, 5चा. नंतर 6 आणि 13 मध्ये हे सर्व प्रश्न तुम्हाला काय करावं लागते, खूप सारे प्रॅक्टिस करावं लागते या नंबर वगैरे मध्ये. जास्त करून फरक वर्ग याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. तर 1 आणि 6 मध्ये 5चा फरक आहे सर. 6 आणि 13 मध्ये जर पाहिला तर 7चा फरक आहे. नंतर इथे जर पाहिला तर कितीचा फरक येते, 9चा. नंतर इथे 11चा. नंतर पुढे बघा आता इथं काय पॅटर्न फॉलो होत आहे. 5 आला, 7 आला, 9 आला, 11 आला. म्हणजे हे काय करताय, विषम संख्या देत आहे सर. पुढं सर 13 राहणार, 13चा डिफरन्स राहणार, कारण की विषम नंबर आहे. सर्व काय नंबर विषम आहे. विषम नंबर आहे, इथं राहणार 13 सर. तर 33 मध्ये 13 जर ऍड केले तर किती ते, 3 आणि 3 6, 46 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे सर, रिकामी जागा 46 यायला पाहिजे. तर शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. आता एक स्त्री म्हणाली, हा माणूस आहे. स्त्री म्हणाली, हा जो काही माणूस आहे. स्त्री म्हणाली, याची बायको, याची जी काही बायको राहणार, याची जी काही बायको ही माझ्या आईची, याची जी काही बायको आहे ही माझ्या आईची, हिची आई आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. याची जी काही बायको आहे ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीची त्या माणसाची नाते काय. आता हीच आपल्याबद्दल बोलून राहिली तर ही याची कोण आहे, बायको आहे, म्हणजेच पत्नी येते. ठीक आहे. साधं होतं हे, काही प्रश्नामध्ये डिफिकल्ट नव्हतं. एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले, तर हत्तीला ससा म्हटले. तर जंगलातला राजा कोणता, जंगलातला राजा येते बेटा सिंह. आता सिंहाला काय म्हटलं हे पहा या प्रश्नानुसार. बाकी आपण भाऊक व्हायचं नाही, सिंहाला या प्रश्नामध्ये काय म्हटलं ते पाहायचं. तर सिंहाला काय म्हटलं, सिंहाला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हटले. सिंहाला जर हत्ती म्हटलं असेल ना तर हत्ती आपले प्रश्न सवाल का सही जवाब. कारण की त्याने म्हटलं जंगलचा राजा कोण, जंगलचा राजा तर सिंह असते. परंतु या प्रश्नामध्ये काय म्हटलं तर सिंहाला हत्ती म्हटलं, तर हत्ती आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार. एका फोटोमध्ये 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. तर 4 मुली बसवायच्या एका फोटोमध्ये, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. रीना 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. तर रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे, तर रीनाच कुठं बसली आहे आपल्याला हे काय माहित नाही. तर रीनाला नंतर आपण पुढं वाक्य वाचू. डावीकडे आहे. रीना व मंजूच्या मध्ये रीट आहे. रीना आणि मंजूच्या मध्ये रीट आहे. तर रीना आणि मंजूच्या मध्ये रीट आहे. समजा मी रीनाला इथं बसवलं आणि इथे मंजूला बसवलं. हिच्या मधात कोण दाखवायची आहे, रीटा दाखवायची आहे. नंतर रीना सोबतचं एक स्टेटमेंट आपण सोडलं होतं. रीनाच्या डावीकडे रोषा बसली आहे. तर रोषा रीनाच्या डावीकडे. बघा हे उत्तरेकडे जर असेल पहा, यांची डावी बाजू काय येणार ही. तर रीनाच्या डावीकडे कोण पाहिजे बेटा, रोषा. रोषा. आता काय विचारलं तर फोटोमध्ये अगदी उजवीकडे, उजवीकडे म्हणजे उजव्या साईडनं कोण बसली आहे तर मंजू. मंजू अपने सवाल का सही जवाब. ए बरोबर प्लस आहे, बी बरोबर मायनस आहे, सी बरोबर गुणाकार आहे, डी बरोबर भागाकार आहे. बस आता हे सिम्बॉल ठेवायचे इथे. तर 5, सी बरोबर काय बेटा गुणाकार 5, डी म्हणजे काय तर डिवायडेशन म्हणजे भागाकार, नंतर परत 5 आहे. ए म्हणजे काय तर प्लस आहे सर, परत 5 आहे. नंतर बी ची किंमत किती आहे, मायनस आहे, मायनस प्लस. तर गोडोमाच्या नियमानुसार सुरुवातीला काय होते सर, भागाकार. 5 ने 5 ला भाग दिला 1 आलं. 1 गुणिले 5 म्हटलं तर 5, प्लस आहे 5, मायनस आहे 5.
एक प्लस आहे, एक मायनस कॅन्सल झाला, तर उत्तर किती येणार 5. चला. एका मैदानावर विद्यार्थ्यांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 10 विद्यार्थी. आता रमेश जर इथे उभा आहे, याच्या समोर 10, याच्या खाली 10, कारण की मध्यभागी तो उभा असेल ना, तर टोटल किती येणार? 10 10 20 20 आणि 21. 21 मुलं आहे एका रांगेमध्ये. म्हणजे असं जर पाहिलं तर 21 मुलं भरतात, असे जर पाहिलं तर 21 मुलं भरतात, कारण की त्याने म्हटलं ना, जेवढ्या रांगा तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहे. अशी 21 आहे, अशी 21 आहे. 21 गुणिले 21 म्हटलं टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती येणार? 441. चला. जे पी सी. आता जे येते बेटा 10 नंबरवर, सी येते 16 नंबरवर, सी येते 3 नंबरवर. डायरेक्ट दिसत आहे आपल्याला, तर मग डायरेक्ट विचार करायचा. आता तसंच इथे पहा, टी येते 20 नंबरवर, क्यू येते 17 नंबरवर, जी येते 7 नंबरवर. पहिल्याच नंबरचा ऑप्शन आपल्याला तयार होतं. साधं साधं त्याचा अल्फाबेट लक्षात ठेवलं तरी चालतं आपल्याला. त्यानंतर या शब्दासाठी कोट केलाय क्यू बी, RAMZAN. या शब्दासाठी कोट केला क्यू बी एल. तर आर पी क्यू आर लागेल तर लिहून देतो मी तुम्हाला. ABCD ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता आर साठी काय घेतला? क्यू घेतला सर. आर इथे आणि क्यू आधीच अक्षर घेत आहे. एक अक्षर काय केलं? मायनस केलं त्याने. एक अक्षर काय केलं? मायनस केलं सर. एक अक्षर मायनस केला. ए साठी काय घेतला? बी घेतला सर. एक अक्षर पुढे गेला, प्लस केला एक अक्षर. ए साठी बी घेतला. तसंच पद्धतीने आपल्याला इथं जो काही शब्द दिला डी, डी साठी आपल्याला एक शब्द मागे जातात. तर डीच्या मागे कोण येते बेटा? डीच्या आधी येते सी, म्हणजे सी ने सुरुवात झाली पाहिजे. सगळ्याच ऑप्शनची सी ने. त्यानंतर एक पुढे जायचं आहे, आय साठी एक पुढे जायचं आहे, तर कोणता येणार? जे येणार. सी नंतर जे आला पाहिजे. सी नंतर जे, सी नंतर जे इथं नाही आहे, एक ऑप्शन कॅन्सल झाला. त्यानंतर पहा, यम साठी काय घेतलं? यल. आधी मायनस केला त्याने, तर डब्ल्यू साठी एक मायनस करणार, तर व्ही येणार सर. तर CJV इथे आहे, CJV इथं नाही आहे, कॅन्सल झालं. आगे बढ़ाव सर. झेड साठी काय घेतलं त्याने? झेड साठी घेतलं सर ए. तर झेड साठी तो घेतला ना, झेड साठी तो ए घेत आहे. तर झेड साठी ए घेत आहे, एक मायनस हरकत आहे, तर इथं आपल्याला ए साठी एक मायनस येणार, तर काय येणार? झेड येणार. बरोबर आहे का नाही? चुकलं काय? डब्ल्यू साठी गेलो, ए साठी काय करणार? एक मायनस घेणार. ए साठी एक मायनस घेतला तर झेड येते सर. पुस्तक गडबड आहे बेटा. पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल, पुढे जावं लागेल, एक पुढे जावं लागेल. हे कॅन्सल झालं ना, इथे येणार सर बी. CJVB. तर CJVB एकाच ऑप्शन मध्ये होतं, तर हे चुकलेलं आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. चला आगे. एका सांकेतिक भाषेत 157 जो काही आहे त्यासाठी तो खोडकर आहे असं लिहिलं जाते. आणि त्यास दुसरे जे काही आहे 237 या नंबरला ती सुंदर आहे असं लिहिलं जाते. त्यानंतर 300 जे काही 45 आहे याला लिहिलं जाते सुंदर आणि खोडकर. इथे होते काय? हे जे काही तीन नंबर दिले ना, 3 शब्द दिली आहे. इथे 3 नंबर आहे, 3 शब्द, 3 नंबर 3 शब्द, असंच आपल्याला कोडिंग केलं जाते. आता आपल्याला यामध्ये काय शोधावं लागतं? यामध्ये असं शोधावं लागते की कोणतं वर्ड सारखं आहे. इथे पहा सर, इथे 7 आहे, इथे 7 आहे. आपल्याला कशासाठी विचारलं? खोडकर. तर ती या शब्दासाठी सांगायचं आपल्याला काय येते. तर आता हे दोन स्टेटमेंट चेक करू आपण. इथे ती आहे ना सर, इथे ती आहे. या दोघांमध्ये काय कॉमन आहे? या दोघांमध्ये सुंदर कॉमन आहे सर. तर या दोघांमध्ये कोणता वर्ड सारखा दिसते सर? 3 आणि 3 दिसते सारखा, म्हणजे 3 साठी सुंदर आहे. तर आपल्याला ती साठी पाहिजे, तर सुंदर ती इथून कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आता इथेही आहे, इथेही आहे, तर आहे साठी काय कॉमन असेल? तर आता या दोघांमध्ये कम्पेअर करा. या दोघांमध्ये कोण नंबर सारखा आहे सर? 7 7 सारखा आहे, म्हणजे आहे साठी काय? 7 आहे. आता इथं सुंदरही कॅन्सल झाला, आहे कॅन्सल झाला, तर ती साठी काय वापरला असेल? ती साठी वापरला असेल 2. तर थोडं आपल्याला जजमेंट घेऊन आपल्याला विचार करायला लागते, सोपी राहते प्रश्न. ए नंतर घेतला बी. बघा, ए साठी काय घेतात? बी. त्यानंतर सी साठी घेतात ई. ABCD नंतर ई, एक शब्द सोडला. पी साठी PQRS 2 शब्द सोडले. QRSU म्हणजे 3 शब्द सोडले, म्हणजे 1 2 3 शब्द सोडून घेत आहे तो. तर यम साठी यम नंतर काय येते? यम नंतर येते यन ने सुरुवात झाली पाहिजे तिथं, टी ने सुरुवात झाली तर यन येणार बेटा इथं. त्याच्यानंतर सी साठी काय घेतलं बेटा? ई घेतला, एक शब्द सोडून घेतला, तर यन नंतर येते ओ नंतर काय येणार बेटा? पी. एक शब्द 2 शब्द सोडून, तर यन नंतर पाहिजे पी. तिकडे आहे.
त्याच्यानंतर पी साठी पी क्यू आर एस म्हणजे तिसरं अक्षर घेत आहे, तर जी नंतर काय ते तिसरं अक्षर जी एच आय जे, बरोबर ना. ते इथे येणार जे, एन पी जे, एन पी जे, एन पी जे इथं आहे, एन पी जे इथं आहे, इथं नाही आहे. त्याच्यानंतर आय पी क्यू आर, बरोबर आहे का नाही. नंतर आय जे के यल, काय घेणार यल घेणार, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे सर. इथे येणार सर यल, तर एन पी जे यल हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. लक्षात घेता, साधे साधे प्रश्न होते म्हणून त्याच्यामुळे मी जास्त डिफिकल्ट घेत नाही, कारण की तुम्ही पेपरच्या दृष्टिकोनातून येता, तर म्हणजे तुम्हाला काहीतरी सर्व काही माहीत आहे. या नियमानं मी शिकवत आहे की तुम्हाला काहीतरी माहिती आहे, एकदम तुम्ही पेपरच्या प्रॅक्टिसला येत आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी माहीत असेल, या दृष्टीनं मी त्याला स्किप करून दिलं लवकरात लवकर. चला, काही नाराजी असेल तर काही नाराज होऊ नका, ठीक आहे. चलो आगे. तर 30 नंतर काय दिलं, 16 दिलं सर. 30 नंतर 16 म्हणत आहे, 16 नंतर देत आहे 10, 10 नंतर 8 आहे, परत 8 आहे, नंतर 9 आहे. काय लॉजिक होऊ शकते इथं, तर एक लॉजिक भेटलं मला बघा. 30 भागीला जर 2 केला तर किती होते बेटा, 15. आणि 15 मध्ये जर आपण 1 प्लस केला तर होते सर 16. बहुत बढिया. नंतर 16ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर येते 8. 8 मध्ये 1 प्लस केला तर किती होते, 9. बरोबर आहे ना. 8 मध्ये 1 प्लस केला तर 9 होते सर. तर इथे 9 नाही, इथं तर 10 आहे, तर मी 2 प्लस करून पाहतो. इथं झाले सर 10. हे 30 झाले, नंतर 16 झाले, नंतर हे 10 झाले सर. आता नंतर काय करणार मी, या 10 भागेला करणार 2, ते येणार सर 5, आणि याच्यामध्ये 3 प्लस करणार म्हणजे 8. 8 आहे का सर, हो 8 आहे. त्याच्यानंतर पुढं काय करणार, या 8 भागेला करणार 2, तो उत्तर येते 4. आणि त्याच्यामध्ये आता इथं 3 प्लस केले बघा, इथं 1, नंतर 2, नंतर 3, इथं काय करणार 4 प्लस करणार म्हणजे 8 भेटला पाहिजे, तर पुढं 8 आहे सर. नंतर काय करेल, या 8ला 2 ने भाग दिला, उत्तर येते 4, आणि त्याच्यामध्ये 5 प्लस करेल तर मिळाले 9, तर आहे 9 येतं सर. परत या 9 भागेला 2 करणार तर उत्तर किती ते 4.5. इथं किती प्लस करणार, 6 प्लस करणार म्हणजे याचं उत्तर किती येणार 10.5. तर 10.5 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. चलो, बरोबर आहे ना. याच्यानंतर सागर विजेपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. बस लहान मोठ्याचा संबंध दाखवायचा. सागर जो काही आहे विजेपेक्षा उंच आहे, सागर विजेपेक्षा उंच आहे. सागर जो काही आहे हा विजेपेक्षा उंच दाखवायचा आपल्याला. मानलं इथं सागर आहे, हा विजेपेक्षा उंच दाखवायचा आहे, विजेपेक्षा उंच आहे. नंतर अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. आता अजित आणि श्रीकांत इथं कुठं काही जजमेंट लागू शकत नाही, तर राहू द्या. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे, हे स्टेटमेंट आपल्याला सागर बद्दल भेटलं आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे, सागरपेक्षा सुजित उंच आहे, तर काढून घ्या सुजितला उंच, सागरपेक्षा उंच दाखवून द्या. सुजित, हे झालं भाऊ सुजित. सुजित सागरपेक्षा उंच आहे. त्याच्यानंतर श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे. हा श्रीकांत जो काही आहे सुजित सोबत, सुजित आपल्याला माहित आहे सुजितपेक्षा उंच आहे श्रीकांत. हे घ्या श्रीकांत काढलं, श्रीकांत काढला सुजितपेक्षा उंच. आता एक वाक्य सोडलं तर आपण श्रीकांतपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे, तर श्रीकांतपेक्षा उंच दाखवायचा अजित. हे झाली आता रचना. आपल्याला जसं जसं स्टेटमेंट दिलं होतं त्यानुसार आपण रचना केली. आता विचारलं सर्वात कमी उंच सांगा कोणता, तर सर्वात कमी आहे बेटा विजय उंच. तर हा सर्वात उंच, सर्वात उंच विचारला असता अजित आला असता, तर इथं कोण येणार विजय, सर्वात लहान विचारला. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पुड्या लाटून होतील. तर एका तासाचे सेकंद किती असते, तुम्ही म्हणा सर 3600 सेकंद. एका तासाचे सेकंद किती असतात, 3600. एका तासाचे सेकंद असतात 3600. बघा, एका तासाचे सेकंद किती असतात, 3600. आता आपल्याला अर्ध्या तासाचे म्हटलं तर अर्ध्या तासाचे किती येणार, 1800 सेकंद. आणि ते म्हटलं ना अर्ध्या तासात सांगा बघ किती पोळे लाटून होणार. एका 12 सेकंदात 1 पोळी लाटून होते, तर अर्ध्या तासा म्हणजे सेकंद किती गेले आपण, 1800 सेकंद होणार सर. 3600 सेकंद म्हणजे पूर्ण 1 तास होते, तर अर्धा तास म्हणजे 1800 सेकंद. याला जर 12 ने भाग दिला तर 12 एका 12, खाली राहणार, खाली किती राहणार 6, 12 पंचे किती 60. किती पोळ्या लाटून होणार, 150. 150 सवाल का सही जवाब. चलो आगे. एका बुद्धिबळाच्या स्पर्धेत 20 स्पर्धक होते, त्या स्पर्धेत हारणारा खेळाडू बाद होता. 20 स्पर्धक होते सुरुवातीला, हारणारा खेळाडू बाद असेल तर स्पर्धेत पहिल्या 2 फेऱ्यात किती फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील. तर बघा 20 स्पर्धक होते, आता 20 स्पर्धक म्हणजे बुद्धिबळाचा स्पर्धक असते तेव्हा काय असते, समोरासमोर दोघच लोकांचा स्पर्धा असते, 2 लोकांची स्पर्धा असते. आता त्याच्यात म्हणते हारणारा स्पर्धक बाद होते. पहिली जी काही फेरी झाली असेल, पहिल्या फेरीत किती लोक निघून गेले असेल, 20 लोक बसले होते सर, त्याच्यातले 10 हारले. दुसरी जी काही फेरी झाली असेल, आता राहिले सर 10, 10 मधून 10
शिल्लक राहिले आता 10. त्याचे अर्धे निघून जाणार म्हणजे 5 निघून जाणार सर दुसऱ्या फेरीत. तर टोटल दोन्ही फेऱ्यामध्ये किती निघून गेले? 15 स्पर्धक निघून गेले. तर 15 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. एका मोठ्या पेटीत मध्ये 6 पेटी आहे. एक मोठी पेटी आहे, त्याच्यामध्ये 6 पेट्या आहे, याच्यामध्ये 6 पेट्या आहे, आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहे. आता ह्या जे काही 6 पेट्या आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 3 पेट्या आहे. तर 3 सगळं किती ते 18. 18 बरोबर आहे. 3 सगळं झाले 18. आणि याची 6 पेट्या आहे. ह्या 6 पेट्या 6 याच्यामध्ये जर प्लस केलं तर किती ते 24. आणि ही एक मोठी पेटी होती ना बाबू, ते 25. म्हणजे टोटल एकूण पेट्यांची संख्या किती आहे? 25. तर 25 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. तर 730 दिवसांनी मोठा आहे. 730 दिवसांना जर मोठा असेल तर त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे. तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला आहे? 730 दिवसांनी मोठा आहे म्हणजे तो काय? आधी त्याचा जन्म झाला आहे. 730 दिवसांनी मोठा दाखवला आहे. तर 730ला जर आपण 7ने भाग दिला का, कारण की 7 दिवसानंतर वार काय होतं? रिपीट करायला लागते. 7ने जर भाग दिला, इथं 7 1 7 0, बरोबर ना. बाकी किती राहतात ते पाहता आपल्याला. 7 1 7, खाली राहणार 3, 30 झाले. 7 चोक किती होणार? 28. बाकी किती राहतात? सर्वांना भाग दिल्यानंतर 7ने 2 राहतात बाकी सर. आता हे 2 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे का मागे जायचं आहे हे डिपेंड करते लहान मोठा कोण आहे. तर सूरज हा त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे सूरजचा जन्म आधी आहे, त्याच्या बहिणीचा जन्म नंतर आहे. आणि त्याच्या बहिणीचा जन्मदिवस दिला शनिवारी आहे. तर शनिवारी आहे, तर सूरजचा जन्मदिवस काय असणार? तर 2 दिवस आपल्याला मागे जावं लागेल. तर शनिवारपासून 2 दिवस मागे म्हटलं तर शुक्रवार, शुक्रवारच्या आधी काय ते गुरुवार. तर गुरुवार को उसका जन्मदिन होगा भाई. चलो आगे. एका गटात 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 66 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. तर 66 विद्यार्थी क्रिकेट खेळणारे, नंतर 52 कबड्डी खेळणारे. कबड्डी खेळणारे आहे बेटा 52. तर आधी काय करा, या दोघांची बेरीज करून घ्यायची. कधी असा डाटा दिला तर या दोघांची बेरीज करा 2, आणि हे झाले सर 112. त्याच्यानंतर दोन्ही खेळणारे विद्यार्थी दिले असेल, म्हणजे क्रिकेटही खेळते आणि कबड्डी खेळते, हे दोन्ही खेळणारे किती आहे? तर दोन्ही खेळणारे आहे सर 20. हे याच्यामधून मायनस करून टाका. हे झाले 2, इथं राहते 9. तर 92 विद्यार्थी असे आहे की काही ना काहीतरी खेळते, क्रिकेटही खेळते, काही कबड्डी खेळते. आता विचारलं किती विद्यार्थी? एकही खेळ आवडत नाही. कितीला? एकही खेळ आवडत नाही. तर टोटल आहे 100 विद्यार्थी. 92 विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी आवडते, एक तर क्रिकेट नाही तर कबड्डी आवडते. तर किती विद्यार्थी आहे? काहीच नाही आवडत त्यांना, 8 विद्यार्थी असे. हा 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 हा, काही गलत तर नाही झालं? 8 यायला पाहिजे उत्तर. काही चुकलं तर नाही आपलं? अरे रे, सॉरी 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 सर. इथं काय आहे? 66 आहे. ठीक आहे ना, माफ करून द्या. 66 आहे. 66 येणार क्रिकेट खेळणारे विद्यार्थी. त्याच्यानंतर 52 विद्यार्थी आहे हे कबड्डी खेळणारे. आधी बेरीज करा, हे झाले 8 आणि हे होतं सर 11. त्याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थी दोन्ही खेळणारे 20 मायनस करून टाका. इथं झाले 8, इथं राहणार 9. तर 98 विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी आवडते. तर 100 मधून जर 98 मायनस झाले तर 2 विद्यार्थी असे आहेत त्यांना काहीच आवडत नाही. ठीक आहे, ओके. त्यानंतर इथे दिलाय 0.5, नंतर दिलाय 2, नंतर दिलाय 4.5, नंतर दिलाय 8, नंतर दिलाय 12.5. 12.5. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर सर 1.5चा येते, 1.5चा. नंतर या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर किती येते? इथे येते सर 2.5चा. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 3.5चा. एक एकने वाढत आहे. इथे या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर 4.5चा. नंतर पुढे जो काही फरक येणार तो 5.5चा. म्हणजे 12.5 मध्ये 5.5 प्लस करायचे. 5 आणि 5 10 0 हात चालू आहे. इथं होणार 18. 18 येणार सर इथं. काय येणार? 18. या प्रश्नार्थक चिन्हाची किंमत किती येणार? 18. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा पेपर होता. तुम्हाला पेपर कसा वाटला? तुम्हाला जर हवा असेल पेपर तर तुम्ही नक्कीच जिल्हा स्टेडियममध्ये अमरावती येथे येऊन आपला पेपर देऊ शकता आजूबाजूच्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनी. आणि जर जे विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या खेडेगावातून नाही आहे, बाहेर अदर जिल्ह्यातले आहे, त्यांनी काय काम करा? त्यांनी काम करा असं, हा जो काही नंबर दिला आहे मी त्याच्यावर, अरे अरे नंबर आहे विसरलो. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपल्या कोणत्याही जिल्ह्यातून असेल तर तुमचा पेपर घेऊन जाऊन तुमच्या OMR सोबत देतो मी, OMR पण देतो, त्याची झेरॉक्स काढून पेपर सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला हे जे काही विश्लेषण आहे याचा फायदा होत असेल तर आणखी तुमचे जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पाठवा. आपण लवकरात लवकर एक ऑनलाईन बॅच घेऊन येणार आहे. आपलं ॲप्लिकेशन लगेच जवळपास रेडीच होत आहे. ते लवकरात लवकर आल्यानंतर तुम्हाला खूप काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे आपण.
ऑनलाईन बॅचेस वगैरे किंवा आणखी मटेरियल वगैरे ते सर्व आपल्या ॲपवर मिळून जाणार. त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळणार. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मित्रांनो, तर जरूर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.